नमस्कार मित्रांनो, NM डायरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आठवणींना स्पर्श करणारा प्रवास. आजचा प्रवास खास आहे, कारण हा फक्त प्रवास नाही, तर कुटुंबासोबत घालवलेला सुंदर वेळ आहे. आज आम्ही सगळे मिळून निघालो आहोत आमच्या सासऱ्यांच्या गाडीतून आपल्या गावाकडे. प्रवास छोटा असो किंवा मोठा, पण आपल्या माणसासोबत असेल तर तो कायम लक्षात राहतो. रस्त्यावरची ही हिरवळ, शांत वारा आणि गाडीत चाललेलं हसणं, हे सगळं मनाला एक वेगळीच शांती देतं. कधी गप्पा, कधी जुन्या आठवणी, असा हा प्रवास आपोआपच खास बनतो. खरं सांगायचं तर आजच्या धावपळीच्या आयुष्यात असं कुटुंबासोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. मोबाईल, काम, टेन्शन हे सगळं बाजूला ठेवून फक्त आपल्या माणसासोबत हसणं हाच खरा आनंद आहे. आणि शेवटी पोहोचलो आपल्या गावात. गावात पाऊल टाकतात जी शांतता आणि आपलेपणा जाणवतो तो शहरात कधीच मिळत नाही. मातीचा सुगंध, शेताची हिरवाई आणि गावचं साधं सुंदर जीवन, हे सगळं मनाला पुन्हा एकदा जिवंत करून जातं. प्रवास फक्त ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी नसतो, तो असतो आठवणी तयार करण्यासाठी. आजचा दिवस, हा प्रवास आमच्यासाठी एक सुंदर आठवण बनून राहणार आहे. जर तुम्हालाही असा कुटुंबासोबतचा प्रवास आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि NM डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठवाड्यातील रस्ते आणि त्यांच्या दोन्ही बाजूला पसरलेली हिरवीगार शेती, हा अनुभव साधा नाही, तो मनात साठवून ठेवावा असा असतो. उन्हाळ्यानंतर पहिल्या पावसाने माती भिजली की संपूर्ण परिसर जिवंत होतो. लांबच लांब पसरलेले काळे डांबरी रस्ते आणि त्यांच्या दोन्ही बाजूला उभी असलेली शेतं, कधी कापसाची, कधी सोयाबीनची, तर कधी बाजरीची. हलक्या वाऱ्याने डोलणारी पिकं जणू प्रवाशाचं स्वागत करत असतात. रस्त्यावरून जाताना मधूनच दिसणारे लहान मातीचे रस्ते, शेताकडे वळण घेणारे. कधी एखादा शेतकरी आपल्या कामात मग्न, तर कधी बैलजोडीने नांगर चालू असलेलं दृश्य, हे सगळं अगदी जिवंत चित्रासारखं वाटतं. पावसाळ्यात तर या रस्त्यांची शोभा अजूनच वाढते. रस्त्यांच्या कडेला उगवलेलं गवत, छोटे छोटे पाण्याचे तलाव आणि त्यात उमटणारे आकाशाचे प्रतिबिंब. कधी एखादा पक्षी उडताना दिसतो, तर कधी झाडांच्या फांद्यामधून येणारा गार वारा चेहऱ्यावर स्पर्श करून जातो. मराठवाड्यातील रस्ते हे फक्त प्रवासाचा मार्ग नाहीत, ते निसर्गाशी जोडणारे एक अनुभव आहेत. शहराच्या गोंगाटापासून दूर मनाला शांत करणारा आणि आपल्या मातीची ओळख करून देणारा, अशा या हिरव्यागार शेतांनी सजलेला रस्त्यावरून जाताना प्रवास कधीच संपू नये असं वाटतं. मातीचा सुगंध, शेताची हिरवाई आणि गावचं साधं सुंदर जीवन. गावात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता जाणवते. ना गाड्यांचा आवाज, ना शहराची धावपळ, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याने हलणाऱ्या झाडांची सळसळ. समोर पसरलेली हिरवीगार शेतं, कापूस, सोयाबीन, ज्वारी वाऱ्यावर हलकेच डोलणारी, जणू निसर्ग स्वतःच सौंदर्य आपल्यासमोर मांडत आहे. मातीचा तो खास सुगंध, जो फक्त गावातच अनुभवायला मिळतो, तो मनाला इतका शांत करतो की सगळा थकवा एका क्षणात दूर होतो. कधी एखादा शेतकरी आपल्या कामात गुंतलेला दिसतो, कधी विहिरीजवळ पाणी भरत असलेली माणसं, तर कधी अंगणात खेळणारी लहान मुलं. घरासमोरचं मोकळं अंगण, झाडाखाली बसून गप्पा मारणारे मोठे आणि स्वयंपाकघरातून येणारा घरगुती जेवणाचा सुगंध, हे सगळं इतकं साधं पण तितकंच मनाला भिडणारं. शहरात आपण कितीही मोठं झालो, पण या मातीशी असलेलं नातं कधी तुटत नाही.
गाव म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तो एक अनुभव आहे, एक भावना आहे. आणि म्हणूनच गावातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दृश्य मनाला पुन्हा एकदा जिवंत करून जातो.